तू रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे वल्लरी समोर ईश्वरी जो काही आता बॉम्ब फोडणार आहे तो आता वल्लरीच्याच अंगावरती कसा शेकणार आहे आणि ईश्वरी तिला कशी चांगली अद्दल घडवणार आहे ते सगळं आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। आता सुरुवातीलाच मी म्हटलं ईश्वरी बॉम्ब फोडणार आहे, आता नेमका ईश्वरी काय बॉम्ब फोडणार आहे सगळं पाहणं खूपच जास्त रंजक ठरणार आहे। तर आता मित्रांनो, आपण पाहिलं की वल्लरीने मुद्दामून ईश्वरीच्या समोर आता भूतकाळ यावा आणि त्याच्यामध्ये तिच्या आईचा किती मोठा हात होता, तिच्या आईमुळे अर्णवचं बालपण, अर्णवचं आयुष्य लहानपणीचं कसं स्पॉईल झालं हे सगळं यावं म्हणून वल्लरीने मुद्दामून ईश्वरीला तिथे आता पाठवलेलं असतं अडगळीच्या खोलीमध्ये कळशा आणण्यासाठी। आणि ठरल्याप्रमाणे आता ईश्वरीला त्या काही गोष्टी सापडलेल्या सुद्धा असतात। आता ईश्वरीच्या हाती एक पेपर लागलेला असतो ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की राजे शिर्केंच्या बाबतीत खूप मोठी घटना। आता राजे शिर्केंच्या बाबतीत खूप मोठी घटना हा शब्द वाचल्यावर ती जरा पुढे वाचायला लागते, तर त्याच्या पुढे लिहिलेलं असतं रमाकांत राजे शिर्के यांनी केला स्त्रीचा विनयभंग, यांनी दिवसा धवड्या केला स्त्रीवर अत्याचार, आता वगैरे वगैरे असं बरंच त्याच्यावर लिहिलेलं असतं। आता हे शब्द वाचून तिलाच जरा खूप मोठा धक्का बसतो। ईश्वरीला ते पुढे सगळं वाचायचं असतं पण ती कळशा घ्यायला आलेली असते आणि त्याहून महत्त्वाचं त्या खोलीमध्ये जी लाईट असते ती डिम होत असते, त्यामुळे तिला वाचता येत नसतं व्यवस्थित। ईश्वरी तो पेपर अलगद हातामध्ये घेते आणि साडीमध्ये खोचते आणि त्याच्यावरती पदर टाकून घेते हातावर जेणेकरून कोणाला तो दिसू नये आणि मग कळशा घेऊन बाहेर येते आणि म्हणते मामी ह्या कळशा तुम्ही आणायला सांगितले होतात ना। त्यावर ती म्हणते तुला तिथे काही सापडलं का गं? त्यावर ती म्हणते नाही, कशाबद्दल बोलताय? त्यावर ती म्हणते पूजेचं साहित्य, आणखीन काही लागेल असं। त्यावर ईश्वरी सांगते नाही, काही नाही सापडलं, हे घ्या। आणि ती तिला तेवढं देते आणि तिकडनं वरती स्वतःच्या खोलीत जाऊन तो कागद वाचायला काढते। इतक्यात तिला अंजली हाक मारते। अंजलीने हाक मारल्याबरोबर ईश्वरी विचार करते अंजली ताई हाक मारतायत, काहीतरी महत्त्वाचं असेल। ती पटकन तो पेपर तिथे बेडवरती ठेवते आणि आता अंजलीकडे खाली येते। अंजली तिला म्हणत असते ईश्वरी खरंच पूजेची सगळी तयारी खूप छान झाली आणि हो, तुझ्या आईने तुला जे वाण दिलंय की नाही ते वाण आपण सुद्धा पूजूया। त्यावर ईश्वरी म्हणते का हो? त्यावर अंजली तिला सांगते अगं आजच्यापर्यंत राजे शिर्केंच्या घरात कुठल्याच पद्धतीचं वाण आलं नाही, म्हणजे अगं माझी आई राजे शिर्केंची सून होती पण आम्ही लहान असताना आई वारली, त्यामुळे नंतर मग असं काही घरामध्ये वाण वगैरे येण्याचा प्रश्नच आला नाही, कारण आम्ही मामाच्या घरी राहायला लागलो। आता हे राजे शिर्केंचं घर आहे पण या घरात सुद्धा पहिली सून तू आलीस ना आईच्या नंतर, मग पहिल्यांदा वाण आलं म्हणून वाण पुजायचं आहे, मान असतो ग हा। त्यावर ईश्वरी म्हणते ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं, बाकी सगळी तयारी झाली आहे, तुम्ही बघितलंत ना, काही राहून गेलं असेल तर प्लीज सांगा हा मला। हा कळशांचा जो काही कार्यक्रम आहे तो याआधी मी कधीच पाहिलेला नाही आहे, त्यामुळे मला समजत नाही आहे यातलं काही, तुम्ही सांगाल तसं तसं मी करणार आहे। तुम्ही सांगितलं होतं तसं घरातलं डेकोरेशन मी करून घेतलं आहे आणि देवीच्या समोर जी काही फळं वगैरे बदलायची होती ती सुद्धा सगळी मी बदलून घेतली आहेत आणि बाकी जी काही तयारी करायची होती ना ती सगळी केली आहे। आणि हो, वल्लरी मामींनी मला अडगळीच्या खोलीतून कळशा आणायला लावल्या होत्या, कळशासुद्धा आणून ठेवल्यात। त्यावर लगेचच अंजली म्हणते अगं हो हो हो, तुला एवढं सगळं करायची गरज काय होती? आणि मामी पण ना अडगळीच्या खोलीतून कळशा आणायला तुला कशाला सांगायच्या? अगं ईश्वरी, ही सगळी कामं करायला आपल्याकडे माणसं आहेत, तू आराम करत जा, तुला एवढी सगळी दगदग एवढी सगळी कामं सहन नाही होणार, एवढी छोटी शिस्तर आहेस तू। त्यावर ईश्वरी हसते। आता ईश्वरी हसत असताना अर्णव तिकडे येतो। ईश्वरीला हसताना बघून अर्णवला खूप छान वाटतं, अर्णवचा मूड एकदम फ्रेश होतो। त्याबरोबर आता मामा त्या ठिकाणी बसलेला असतो। आता मामा हा अर्णवला म्हणतो लांबून फक्त बायकोला बघून हसत राहणार आहेस की जवळही येशील? अर्णव म्हणतो नाही नको, मी वरती जातो। त्यावर ईश्वरी पटकन म्हणते हो, मला हसताना थोडीच बघवणार आहे ह्यांना। आता ईश्वरीने असं म्हटल्यावर अर्णव विचारतो काही म्हणालीस का? त्यावर ईश्वरी म्हणते हो म्हणाले ना, या ब्रेकफास्ट करायला असं म्हणत होते। त्यावर अर्णव म्हणतो पोहोचल्या, हा पोहोचल्या, भावना पोहोचल्या। त्यावर लगेचच अंजली आणि मामा म्हणतात वा, बायकोच्या भावना मनातून मनापर्यंत पोहोचत आहेत, चांगली गोष्ट आहे। आता राकेशच्या परत येण्यामुळे अर्णवचा मूड जरा नाराजच असतो। अर्णव म्हणतो मामा मी येतो, ताई माझं थोडं काम आहे मी जातो, आणि तो वरती खोलीत येतो। खोलीत येऊन तो आता राकेशबद्दलच विचार करत असतो।
राकेश जर मुंबईत आहे तर नक्कीच तो गप्प बसणार नाही. त्याला काहीतरी उचापती करायच्या असतील म्हणूनच तो मुंबईत राहिला आहे. नाहीतर येवाना त्याने मुंबई सोडली असती. पण मग राकेश नेमका आहे तर आहे कुठे? कसा शोधून काढू त्याचा पत्ता? पाटीलला सांगितलं आहे खरं, पण पाटीलच्या हाती काहीतरी लागेल ना. पाटीलच्या हातावर तुरी देऊन जर तो निसटला तर काय करता येईल वगैरे विचार अर्णवच्या डोक्यात सुरू असतात. आता त्याच्यासमोर तो पेपर येतो. तो पेपर बघून अर्णव प्रचंड चिडतो. तर अर्णव जोरजोराने ईश्वरीला हाक मारतो, ईश्वरी, ईश्वरी. त्याबरोबर अंजली म्हणते, अगं बाई, आज सूर्य कुणीकडून उगवला? त्यावर ईश्वरी विचारते, का हो ताई, असं का म्हणताय? त्यावर अंजली म्हणते, अगं तुझा नवरा चक्क तुला ईश्वरी म्हणून हाक मारतोय. मिसिंदर म्हणतो ना तो तुला पहिल्यापासून. ईश्वरी म्हणते, हो बघते मी. आणि मग ईश्वरी आता रूममध्ये येते आणि आता ती जरा चिडूनच म्हणते, कशाला उगाच माझ्या नावाने शंक करताय? त्यावर अर्णव म्हणत असतो, तुला मी मघाशी समजावून सांगितलं होतं ना की माझ्यापासून, माझ्या भूतकाळापासून लांब राहा म्हणून. मग हा पेपर इथे काय करतोय? त्यावर ईश्वरी म्हणते, कुठला पेपर? आता ईश्वरी विसरलेली असते की तिने तो स्टोर रूममधला न्यूजपेपर आणून बेडवरती ठेवला आहे. अर्णव म्हणतो, मुद्दाम करतेस का तू हे सगळं मला त्रास देण्यासाठी? ईश्वरी म्हणते, मी म्हणजे काय तुम्ही आहात का? तुम्ही मला त्रास देण्यासाठी बळजबरीने माझ्याशी लग्न केलं. तुम्ही मला त्रास देण्यासाठी माझ्या बाबांचा अपघात घडवून आणला. त्यावर अर्णव म्हणतो, अच्छा म्हणजे मी तुझ्याशी लग्न केलं याचा बदला म्हणून तू हे सगळं करतेस? मी तुझ्या बाबांचा अपघात घडवून आणलेला नाही आहे, पण तुला असं वाटतंय की मी त्यांचा अपघात घडवून आणला म्हणून तू माझ्या वडिलांवरून मला त्रास देण्याचा प्रयत्न करतेस. माझ्या बापाच्या भूतकाळापासून लांब राहा. किती वेळा सांगितलं मी तुला? हे सगळं जाणून घेण्याचा हक्क नाही आहे तुला. म्हटलं ना मघाशीच, कळत नाही तुला शुद्ध मराठीत सांगितलेलं. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, अहो पण इतकी काय तकलीफ होते तुम्हाला जर मी बाबांचं? त्यावर अर्णव म्हणतो, बाबा म्हणू नकोस, बाबा म्हणू नकोस त्या माणसाला, आणि माझ्यासमोर तर नकोच. तुला जितकं सांगितलं आहे तितकं कर. जर आपल्याला एका छताखाली राहायचं आहे ना तर पुन्हा त्या माणसाचं नाव माझ्यासमोर येता कामा नये. रमाकांत राजे शिर्के आणि अर्णव राजे शिर्के दोन वेगळी माणसं आहेत आणि त्यांचा एकमेकाशी काहीच संबंध नाही आहे. दुर्दैव हे की त्यांनी मला जन्माला घातलं आहे. दुर्दैव हे की माझ्या नावाबरोबर त्यांचं नाव जोडलं होतं. दुर्दैव हे की ते माझा बाप होते. कळलं? ईश्वरी अर्णवला म्हणत असते, अहो पण. त्यावर अर्णव म्हणतो, मला पण, किंतु, परंतु काहीच नको आहे. या सर्व गोष्टींपासून तू लांब राहा, म्हणजे लांबच राहा. पुन्हा जर या गोष्टींचा उल्लेख जरी आला नाही ह्या घरात, किंवा हा पेपर किंवा या पेपर संबंधित दुसरी कुठलीही गोष्ट मला दिसली ना तर मिसिंदोर याचे परिणाम खूप वाईट होतील. खूप वाईट. आजपर्यंत तू फक्त ASRचा राग बघितलायस, ASRचं प्रेम बघितलंयस, पण ASRला आणखीन एक तिसरी बाजू आहे जी तुला कधीच माहिती झालेली नाही आहे आणि माझी इच्छाही नाही आहे की ती बाजू तुला कधी माहिती व्हावी. त्यामुळे पुन्हा या गोष्टींच्या जवळ येऊ नकोस. लांब राहा या सगळ्यापासून. असं म्हणत अर्णव तो पेपर फाडतो, त्याचे तुकडे करतो आणि तो पेपर ईश्वरीवर उडवतो आणि तिकडनं रागारागात आता निघून जायला लागतो. ईश्वरी अर्णवला मागून हाक मारते आणि म्हणत असते, अहो थांबा, अर्णव सर थांबा, अहो थांबा. पण अर्णव काही थांबत नाही. तो रागारागात तिकडनं निघून जातो. ईश्वरी म्हणायला लागते, शी, आपल्याच वडिलांचा इतका तिरस्कार, इतका राग कोणी का करू शकतं आणि कशासाठी? नाही, मला मान्य आहे बिझनेस स्वतःच्या जीवावर उभा केला आहे, पण जन्म तर त्यांनीच दिला आहे ना. जेव्हा जन्म दिला तेव्हाच तर बिझनेस उभा करू शकलेत. फक्त राग राग राग, नुसती चिडचिड चिडचिड चिडचिड, त्रागा करून घ्यायची सवय लागली आहे यांना प्रत्येक गोष्टीत. मनासारखं थोडं घडलं नाही की समोरच्या माणसाला दोष देऊन हे मोकळे होतात. इतक्यात ईश्वरीचं दुसरं मन म्हणतं, पण आपल्याच वडिलांविरुद्ध इतका तिरस्कार? जो माणूस माझ्या वडिलांबरोबर इतका चांगला वागतो तो स्वतःच्याच वडिलांबद्दल इतका वाईट विचार का करेल? नक्की अर्णव सर खरे कसे आहेत? जे आपल्या आईचं नाव निघाल्यावर हळवे होतात ते, की जे आपल्या वडिलांचं नाव निघाल्यावर क्रोधित होतात ते? इतक्यात आता अर्णव हा घरी आलेला असतो. रात्र खूप झालेली असते, जवळपास 1-1:30 वाजलेला असतो रात्रीचा. ईश्वरी विचार करत असते, हे कधी येतील कधी येतील, आणि बरोबर त्याच वेळी अर्णव हा आलेला असतो. अर्णवला वाटलेलं असतं की ईश्वरी झोपली असेल येवाना, पण ईशू झोपलेली नसते, तर ती अर्णवचीच वाट बघत खोलीच्या दाराकडे बघत उभी असते. अर्णवला आलेलं बघून ईश्वरी मुद्दामून असं दाखवते की जणू काही ती त्याची वाटच बघत नव्हती. त्याबरोबर अर्णव आता ईश्वरी जवळ येतो आणि मघासाठी सॉरी, पण मी खरंच तो पेपर बघून चिडलो असं म्हणतो. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, मगाशी काय म्हणालात तुम्ही?
तुमचा भूतकाळ मला जाणून घेण्याचा हक्क नाही आहे. येता जाता उठता बसता सगळ्यांच्या समोर मीडियाच्या समोर सांगत असता ना, ही माझी बायको मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के म्हणून मोठ्या रुबाबात मिरवता. मग तुमचा भूतकाळ जाणून घेण्याचा हक्क नाही आहे का मला? माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात काय असं घडलं आहे की ज्यामुळे त्याला इतका त्रास होतो, ते मला नको जाणून घ्यायला तर मग आणखीन कोण जाणून घेईल? त्यावर अर्णव म्हणत असतो, हे बघ मिस इंदौर, खरंच सांगतो, त्या गोष्टी खूप वाईट आहेत, विचित्र आहेत. त्यामुळे मला पुन्हा त्या सगळ्यात नाही अडकायचं, नाही गुंतायचं मला. अगं खूप 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 विचित्र होतं ते सगळं, खूप क्रूर होतं ते सगळं. नको पुन्हा ते. एकदा माझ्या आयुष्यातलं ते पर्व निघून गेलं आहे जे मी आजही विसरू नाही शकत आहे. मला तुझ्याबरोबर माझं पुढचं सगळं आयुष्य आनंदाने सुखाने जगायचं आहे. पण पुन्हा त्या सगळ्या आठवणी नको. आता इतका नेहमी कॉन्फिडेंटली बोलणारा अर्णव, त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, तो खूप भावूक झालेला असतो. ही गोष्ट ईश्वरी नोटीस करते आणि ईश्वरी अर्णवच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते, ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्हाला नको आहेत ना त्या आठवणी, इट्स ओके. तुम्ही जा, फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते. किंवा तुम्ही एक काम करा, तुम्ही जेवायला खालीच या, मी गरम करते जेवण आणि वाढायला घेते ताट. अर्णव सांगतो, नाही नको, मला जेवायला नको आहे, तू झोपून घे. एवढ्या रात्रीपर्यंत जागा राहायची काही गरज नव्हती. मला जेव्हा माझा भूतकाळ आठवतो तेव्हा असाच मी घराच्या बाहेर कुठेतरी जाऊन शांत बसतो. त्यावर ईश्वरी म्हणते, ते सगळं ठीक आहे, तुम्ही जा, पहिले जाऊन फ्रेश होऊन या. आणि पुन्हा जर असा रात्रीपर्यंत बाहेर राहिलात ना तर गाठ. त्याबरोबर अर्णव म्हणतो, नाही राहणार. त्यावर ईश्वरी म्हणते, तुमच्या भाषेत उत्तर द्यायचं झालं तर गुड, जा आता फ्रेश होऊन या. अर्णव जातो फ्रेश व्हायला. फ्रेश होऊन येईपर्यंत ईश्वरी ही अर्णवसाठी जेवणाचं ताट वाढून घेऊन आलेली असते. आता अर्णव ते जेवणाचं ताट बघतो आणि ईश्वरीला म्हणतो, अगं मिस इंदौर, मी म्हटलं होतं ना तुला, मला नको आहे म्हणून जेवायला. मग खरंच नको आहे, मला भूक नाही आहे, हे तू परत घेऊन जा आणि ठेवून दे. त्याबरोबर आता अर्णवने असं म्हटल्यावर ईश्वरी म्हणते, काय म्हणालात? त्यावर अर्णव म्हणत असतो, अगं खरंच परत घेऊन जा, मला खरंच भूक नाही आहे, नको आहे मला. तू जे बालपण जगली आहेस ना ते खरोखर अवघड होतं. तुझे आईबाबा जगात नव्हते, पण तुझ्यावर आईबाबांसारखं प्रेम करणारे कोणीतरी 2 माणसं तुला भेटले, ज्यांना भेटल्याच्या नंतर मला जाणवलंच नाही की ते तुझे सख्खे आईवडील नाही आहेत. इतकं प्रेम केलं आहे त्यांनी तुझ्यावर. पण माझ्या बाबतीत तसं नाही घडलं. त्याबरोबर इशू म्हणते, म्हणजे? त्यावर अर्णव लगेच भानावर येतो आणि म्हणतो, नाही काही नाही, अगं मी जेवणाचं सांगत होतो, तू मध्येच हे मी कुठून आणलंस तू? त्यावर ईश्वरी म्हणते, मी काहीच नाही बोलले, तुम्हीच सुरुवात केलीत बोलायला. अर्णव म्हणतो, ते सोड, तू एक काम कर, हे जेवणाचं ताट घेऊन खाली जा, मला खरंच जेवण नको आहे. मला असं झालं आहे की मी कधी अंथरुणावरती पडतोय आणि कधी झोपतोय. त्यावर ईश्वरी म्हणते, माझी आई नेहमी म्हणते, पोटात भूक आणि उरावर पोळ्या असं माणसाने कधीच करू नये. त्यावर अर्णव म्हणतो, पोटात भूक कळलं, उरावर पोळ्या म्हणजे? त्यावर ईश्वरी सांगते, उरावर पोळ्या म्हणजे पोटात भूक, पण असं दाखवायचं की मला भूकच नाही आहे, त्याला म्हणतात पोटात भूक आणि उरावर पोळ्या. अर्णव म्हणतो, मला भूक नाही आहे गं. ईश्वरी म्हणते, जेवताय की भरवू? त्यावर अर्णव म्हणतो, बापरे नाही नको, त्या दिवशी घास भरवलास तसाच भरवशील ना आजही, त्यापेक्षा मीच खातो. अर्णव आता जेवायला बसतो. ईश्वरी अर्णवच्या जवळ बसून राहिलेली असते तो जेवायपर्यंत, कारण त्याचा मूड बरा नाही आहे हे ईश्वरीला माहीत असतं. ईश्वरी अर्णवला विचारते, आणखीन काही हवं आहे का, काही घेऊन येऊ का? अर्णव म्हणतो, नाही नको, बाद झालं. बाय द वे, तू माझी एवढी काळजी करतेस हे बघून खूप बरं वाटलं हां बायको. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, झाली सुरुवात पुन्हा? तुमच्याशी ना प्रेमाने म्हणून जरा वागायला नको. माणूस थोडं प्रेमाने वागायला गेलं की तुमची नाटकं लगेच सुरू होतात, बरोबर ना? त्यावर अर्णव म्हणतो, हे बघ, मला वाटलं काळजी करतेयत आणि लगेच हिची सुरुवात झाली. इतक्यात अर्णवचं जेवण झालेलं असतं. ईश्वरी म्हणते, झालं आहे ना जेवण? तुमच्याशी बोलण्यापेक्षा ना मी हे जाऊन खाली ताट ठेवून येते. अर्णव म्हणतो, अगं इट्स ओके, राहू दे खोलीत, सकाळी सदा वगैरे येऊन कोणीतरी घेऊन जाईल, नाहीतर आंघोळ करशील ना तेव्हा खाली जाताना ताट घेऊन जा. त्यावर ईश्वरी म्हणते, खरकाटं ठेवायचं, रात्रीचं असं खरकाटं भांडं ठेवायचं नसतं. अर्णव म्हणतो, काही नाही होत, चालतं. मी जेव्हा बॅचलर राहायचो ना तेव्हा मी रोज रात्री जेवायचो आणि अशीच ताटं ठेवायचो, पण माझं काहीच वाकडं झालेलं नाही आहे. इवन मी एवढा मोठा बिझनेसमन बनलो. त्यावर ईश्वरी म्हणते, खरकाटं ठेवून बिझनेसमन बनला. त्यावर अर्णव म्हणतो, संबंध आहे का गं मिस इंदौर या गोष्टींचा? तू झोप बरं, आणि हो, फार विचार करू नकोस घडलेल्या गोष्टींचा. आजच्या दिवसात जे काही झालं जमलं तर ते सगळं विसरून जा. ईश्वरी म्हणते, सेम टू यू, झोपून घ्या तुम्हीसुद्धा, सकाळी ऑफिसला जायचं आहे ना,
नाहीतर ऑफिसमध्ये जाल आणि भडकुचन आहात नावाप्रमाणे तसे तिथे जाऊन भांडाल सगळ्यांबरोबर, भडकाल, ही फाईल कुठे आहे, ती फाईल कुठे आहे, हे प्रोजेक्ट काय करायचं आहे, ते प्रोजेक्ट काय करायचं आहे. अर्णव म्हणतो झालं, मी फक्त भांडतो ते तुलाच दिसतं, इतर कोणाला दिसत नाही. त्यावर ईश्वरी म्हणते, दिसत नाही हो, तुमच्यासमोर कोणाची बोलायची हिंमत होत नाही. त्यावर अर्णव म्हणतो, बरोबर, स्वतःला इतकं कॅपेबल बनवा की दुसऱ्याची हिंमत नाही झाली पाहिजे तुमच्यासमोर तोंड उघडायची, कळलं. त्यावर ईश्वरी म्हणते, झोपा आता. अर्णव जाऊन झोपतो. तर ईश्वरी ही अंग टाकते अंथरुणावरती आणि विचार करत असते, नक्की अर्णव सरांचा भूतकाळ काय असेल, एवढा त्रास त्यांना का होत असेल, कशामुळे होत असेल, त्यांना त्यांच्या वडिलांचा इतका तिरस्कार, इतका तिटकारा कुठल्या मुलाला असेल असा, का? 6-7 वर्षाचं वय म्हणजे फार काही अक्कल नसते आपल्याला, तेव्हाचं फार कदाचित काही लोकांना तर आठवतही नाही. मग अर्णव सरांना कुठली एवढी गोष्ट लक्षात राहिली आहे त्यांच्या वडिलांची की जे ते विसरूच शकत नाही आहेत आणि ज्याच्यामुळे त्यांना इतका त्रास होतो आहे. काय करू, कसं शोधून काढू हे अर्णव सरांना का एवढा त्रास होतो आहे हे तर बघायला हवंच. ईश्वरी विचार करता करताच झोपते. अचानक आता अर्णव उठतो आणि ओरडत उठतो. ईश्वरी उठते आणि आता तो जोरात आई असं ओरडलेलं असतो. ईश्वरी त्याला पाणी वगैरे देते आणि विचारते, वाईट स्वप्न पडलं का? त्यावर अर्णव म्हणतो, नाही ठीक आहे, तू झोप. त्यावर ईश्वरी म्हणते, नाही आधी तुम्ही झोपा. ईश्वरी अर्णवच्या अंगावर पांघरूण वगैरे टाकते. ईश्वरीला आता झोप काही लागत नसते. दुसऱ्या दिवशी ईश्वरी किचनमध्ये येते तेव्हा तिला अंजली तिथे दिसते. ईश्वरी अंजलीला सगळं कालचं जेवढं काही घडलं होतं रामायण तेवढं सांगते आणि म्हणते, ताई आता तुमच्या वडिलांबद्दल मला तुम्हीच सगळं खरं सांगा प्लीज. त्याबरोबर अंजली म्हणते, ईश्वरी हळू बोल, बाबांचं नाव ह्या घरात काढलेलं चिंटूला आवडत नाही. आमचे बाबा खूप मोठे सुप्रसिद्ध बिझनेसमन होते, रमाकांत राजे शिर्के. बाबांचं खूप नाव होतं, पण बाबा आमचे एका बाईच्या नादाला लागले. ते तिच्या प्रेमात पडले आणि आमच्या आईचं आमच्या बाबांवर खूप प्रेम होतं, इतकं की तेच तिचं विश्व होतं, तेच तिचं आयुष्य होतं आणि तेच तिचं सर्वस्व होतं. आमच्या बाबांना हॉटेलमध्ये त्या मुलीबरोबर पकडलं. मीडियाने खूप फोटोज काढले, व्हिडिओ क्रिएट केले आणि त्यांच्या चारित्र्यावरती डाग उडवले, शिंतोडे उडवले. आमचे बाबा त्या मुलीबरोबर पळून गेले आणि मग आमच्या आईला हा धक्का सहन नाही झाला. आमच्या आईने तिचे सगळे दागिने मामाला आणि आजीला आणून दिले आणि म्हणाली की मला आता वाटत नाही मी हे सगळं सांभाळण्यासाठी केपेबल आहे, हे सगळं तुम्हीच घ्या आणि जेव्हा माझी सून येईल तेव्हा तिला द्या. माझ्या अंजलीला आणि अर्णवला नीट सांभाळा, त्यांची काळजी घ्या, जमलं तर त्यांना माझं प्रेम द्या, आयुष्यभर ते दोघं सुखी राहतील याची काळजी घ्या, त्यांना कधीच काही कमी नका पडून देऊ. बोलता बोलता अंजली रडायला लागते. ईश्वरी तिला धीर देत असते. तर पुढे अंजली सांगते, आणि तेवढेच आमच्या आईचे शेवटचे शब्द होते जे मी आणि चिंटूने आम्ही दोघांनीही ऐकले होते. तेवढीच आम्ही आमची आई शेवटची पाहिली. आणि नंतर? त्यावर ईश्वरी म्हणते, नंतर काय झालं सांगा ना अंजली ताई. त्यावर अंजली सांगते, आणि नंतर आम्ही अंगणात खेळत होतो, खेळून झालं आणि जेव्हा घरात जाऊन आईचं खोलीचं दार उघडलं तर आई पंख्याला लटकलेली सापडली. आईला तिथे लटकलेलं पाहून चिंटू तिथेच बसला आणि मला काय करायचं ते सुचलंच नाही. ते चित्र आजही त्याच्या डोळ्यात तसंच बसलं आहे आणि त्यामुळे मलाही तेव्हा खूप धक्का बसला होता. त्याने स्वतःला सावरलं, मला पण आधार दिला. मी त्याची मोठी बहीण असूनही तो माझा मोठा भाऊ झाला. मला कायम आधार देत त्याने इथपर्यंत आणलं आहे. माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट केली आहे माझ्या भावाने, अगदी प्रत्येक गोष्ट. पण त्याला त्याच्या वडिलांचा खूप राग आहे, खूप तिटकारा आहे त्याला, कारण त्याच्यामुळे त्याने त्याची आई गमावली आहे, त्याने त्यांचं बालपण गमावलं आहे. म्हणून त्याला त्याच्या भूतकाळात रमायला आवडत नाही आणि त्याच्या भूतकाळाबद्दल कोणाशी बोलायलाही आवडत नाही. तुम्हाला दिसतो तसा खरा माझा भाव नाही आहे गं, भांडखोर, चिडखोर. तो तसा बनला आहे, त्याने स्वतःला तसं बनवून घेतलं आहे, कारण आता त्याला धक्के सहनच होत नाहीत. त्याबरोबर ईश्वरीला सुद्धा अर्णवची ही बाजू कळाल्यावर अर्णवबद्दल खूपच जास्त वाईट वाटतं. तर हा व्हिडिओ इथेच संपतो.
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने